Bye.
Wow.
सांगतो तुम्हासी भदारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म माया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी काही न लगेक भावची कारण तुका म्हण्यान विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी महायोग पीठे तटे भीमरथ्यामरं पुंडरीकाय तुमुनिंद्रै समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो हीन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकमाझा
विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी। संत श्रेष्ठ अनंत कृपा सागर जगदवंदनी जगद्गुरु तुकोबाराय प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेल्या अभंगातून अखिल मानवी समाजाला भगवान परमात्म्याच्या भक्तीचा उपदेश करतात। आता ही भक्तीचा उपदेश करत असताना आपल्या जीवनाची सार्थकता कशामध्ये आहे याचा विषय समोर ठेवून महाराज भक्तीचा उपदेश करतात। मी म्हणत असताना म्हणतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारा म्हणजे भक्ती करा देवाची। आणि जर तुम्ही भगवंताची भक्ती जर नाही कराल तर काय परिणाम आहे, नाही तरी गेला जन्म वाया। मनुष्य जन्म मिळून तुमचा जन्म फुकट गेला, वाया गेला, व्यर्थ गेला। लोकांनी विचारलं महाराज आम्ही फुकट कसं काय म्हणता आमच्या जीवनाला, आमच्या जन्माला, आम्ही संसार तर चांगला करतो। महाराजांनी सांगितलं संसाराची किती बरोबरी केली तरी ही केलेली बरोबरी तुम्हाला दुःखाला कारणीभूत आहे, संसार बंधनाला कारणीभूत आहे। संसार मायेच्या या नदीमध्ये तुम्ही वाहत जाल, नुसती बरोबरी नुसता संसार करत राहाल तर करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वाहावसी। भवनाम संसार या संसार रूपी नदीमध्ये शेवट तुमचा होऊन जाईल, वाहून जाल। जेव्हा असा उपदेश केला तेव्हा काही साधक मंडळी मुमुक्षु मंडळी तयार झाली आणि महाराजाला विचारू लागले महाराज एवढं तुम्ही आता असं न सांगता तर आता आम्हाला भक्ती करायची, परंतु भक्ती करत असताना भक्तीमध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे? महाराजांनी सांगितलं की काही न लगे एक भावची कारण। भक्तीमध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो आहे भाव। म्हणून देवाला भावयुक्त अंतकरणाने जर आपण तुम्ही भजाल, भक्ती कराल तर मग ती भगवंताला प्रसन्न करणारी भक्ती आहे। आणि हे सांगत असता महाराजांनी देवाची शपथ वाहिली, तुका म्हण्या न विठोबाची, म्हणजे देवाची शपथ वाहून महाराज बोलतायत या अभंगामध्ये की तुम्ही भगवान परमात्म्याची भक्ती करा। असा अभंगाचा सरळ सरळ शब्दशः अर्थ मी आपल्या समोर मांडलेला आहे। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे। भगवान योगेश्वर सच्चिदानंद परमात्मा भगवान गोपाल कृष्णांच्या या जन्मोत्सवाच्या प्रीत्यर्थ भक्त श्रेष्ठ हनुमंतरायांच्या या दरबारामध्ये रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याच्या या छायेस खाली ही भक्ती साधना या ठिकाणी संपन्न होत असताना विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय आदी सर्व संतांच्या आशीर्वादातून प्रत्येक वर्षी ही भक्ती साधना संपन्न होत असताना याही वर्षी या सर्व साधू संतांच्या महात्म्यांच्या आशीर्वादातून ही प्रारंभिक झालेली भगवान परमात्म्याच्या अवताराची पर्वकाळाची पर्वणी, गोकुळाष्टमीचा पर्वकाळ, आणि या पर्वकाळाचं निमित्त साधून आपण सर्व ग्रामस्थ मंडळी एकत्रित होऊन, साळुंके मंडळ असेल, कापसे मंडळ असेल, सर्व मंडळी एकत्रित येऊन हा भक्तीचा आनंद प्रत्येक वर्षी 7-8 दिवस लुटत राहत। याही वर्षी मोठ्या जोमाने, मोठ्या उत्साहाने याचं नियोजन झालेलं आहे आणि आपण सर्व तन मन धनाने आपण सर्व सहकार्यामध्ये ओतप्रत आहात। आणि यासाठी विशेष सगळी
भजनी मंडळी, या सप्ताहाला जी लागणारी गरज असते सगळी मंडळी महाराज आमच्या मृदंगाचार्य सुजित महाराज घेऊन आलेले. बालगोपाल खर तरी वारकरी संप्रदायाचं भविष्य वर्तमान काळावरून आपल्या लक्षात येतं की वर्तमान काळ जर आपला चांगला असेल तर भविष्य निश्चित चांगलं असतं. तसं हे भविष्य पुढं हळूहळू काही दिवसानं कोणी महाराज होईल याच्यात कंबर बांधेल, कोणी गायक होतील, कोणी मृदंगाचार्य होईल, महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कीर्तनकार होऊ शकतात यातली. अशी ही सर्व बालगोपाल मंडळी, भजनी मंडळी आणि त्याबरोबर या अखंड हरिनाम सप्ताहाला लाभलेले 2 कोकिळासारखे सुंदर अशा प्रकारचे आवाजाचे, अगदी सारखेच उंचीला आहे की नाही, आवाजालाही सारखेच असे आमचे तरुण तडफदार वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमचे अशोक महाराज बोराडे, त्याचबरोबर आकाश महाराज यावर्षी आपल्याच परिसरातलं नवीन उमललेलं हे संप्रदायाचं कमळ आहे. मला गोड अशा प्रकारचे आपण श्रोते मंडळी, आमचे बाळू काका विनेकरी आहेत, बाळू नाना चोपदार आहेत आणि ज्यांची दरवर्षी पहिल्या दिवशी कीर्तन सेवा होते आदरणीय आमची इंगळे महाराज विशेष उपस्थित आहेत आज यावर्षी. काकड्याची सेवा होते त्यांच्याकडेच आहे की यावर्षी मला ऐकायला मिळालं आणि इंगळे महाराज उपस्थित आहेत आणि त्यामध्ये आणखी भर म्हणजे आमचे माता पिताही उपस्थित आहेत. मागच्या 2-3 वर्षापूर्वी वडील आले होते परंतु आई आली नव्हती. आता यावर्षी आईला मी घेऊन आलोय, सगळं कुटुंबच आहे. कारण इथं यायला मला संकोचच वाटत नाही. आपे गाव काय नाही, इंजळ गाव काय, इतकं प्रेम जुळलं इंगळे महाराज आमचं यांचं की बाहेरचे दुसरी ही मंडळी वाटतच नाहीत मला. म्हणून आई वडिलांना सुद्धा घेऊन येत असतो मी. काही माग सहपरिवार 8-8 दिवस राहिलो होतो इथं. इतकी प्रेमळ मंडळी आहेत, दुजाभाव द्वैत मध्ये ठेवत नाहीत, अंतर ठेवत नाहीत आणि म्हणून महाराज 17-17, 18-18 वर्षे प्रेम टिकतं ही साधी गोष्ट नाही. विठाला विठाला नाहीतर आता जमाना कसला निघालाय, कालचा महाराज आज नग म्हणते लोक. काय म्हणतात, कालचा महाराज आज नग, गेल्या वर्षीचा महाराज आज नग. परंतु ही सगळीच मंडळी माझ्यावर प्रेम करतात. 17-18 वर्षापासून ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळं धावत पळत आलो. 7-7:30 वाजेपर्यंत आलो आणि आल्यानंतर आमच्या अंकुश भाऊंनी सांगितलं 8 वाजता कीर्तन आहे. आता मला जेवायला बी वेळ नाही आता. परंतु तितक्यामध्ये ऍडजस्ट केलं. म्हटलं कितीही उशिरा सुरू झालं तरी गाडी बरोबर डेपो मध्ये 10ला सोडायची आपल्याला. म्हणून आजचा विशेष पर्वणी म्हणजे तुम्हाला काय आहे, सोंगी भारुडाचा कार्यक्रम. म्हणून उगाच धावत्या ओघामध्ये चिंतन करायचं आणि 10 वाजता तुमचा हा मंडप कीर्तनात संपूर्ण भारुडासाठी सुरुवात करायचा. विडाला विडाला नाव राहिलं आमचे ऋषिकेश महाराज बोरवडकर. हेही यावर्षी नवीनच आहे का ना, नवीनच महाराज. सर्वच मंडळी अन्नदाते आहेत, अन्नदान करणारी पंक्तीवाले आहेत, नाश्ता देणारी सगळीच मंडळी, अर्थदान, सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि अभंगाचं चिंतन यथामती करण्याचा मी प्रयत्न करतो. माझ्या हातामध्ये आता किती वेळ आहे, फक्त पाऊण तास. पाऊण तासामध्ये घडेल तितकं धावत्या ओघामध्ये मी चिंतन करणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग चिंतनासाठी निवडलाय. तुकोबारा या अभंगाच्या द्वारे सांगतो म्हणतात
संत महात्मे सांगण्यासाठीच येतात. परंतु 2-3 गोष्टी आपल्या समोर मी मांडणार आहे. महाराज सांगतो या शब्दाने या अभंगाची सुरुवात करतायत. सांगतो म्हणतात. महाराजांना पहिला क्रमांक 1 आहे की महाराजांना सांगण्याचा अधिकार आहे का. चिंतनाचा विषय कसा आहे अभंगामध्ये आता मी प्रवेश करतोय. महाराजांना सांगण्याचा अधिकार आहे का हा पहिला मुद्दा आहे. दुसरा चिंतनाचा मुद्दा असा आहे की महाराज जे आपल्याला सांगतायत ते आपल्या हिताचं आहे का. आणि तिसरा मुद्दा चिंतनाचा असा आहे की महाराज जे आपल्याला सांगतो म्हणतायत ते आपल्याला करण्यासारखं आहे का. विठाला विठाला महाराज म्हणतायत मी सांगतो तुम्हाला. महाराजांना सांगण्याचा अधिकार आहे का. कारण सांगणारी माणसं काही थोडे नाही जगामध्ये. प्रत्येक जण सांगणार आहे काही ना काही सांगणार आहे. परंतु महाराज संत महात्मे सांगतायत वेद सांगतो पुराण सांगतायत शास्त्र सांगतायत. नव्हे नव्हे आपण जन्माला आल्यापासून आपल्याला आई काहीतरी सांगत असते वडील काहीतरी सांगत असतात. शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजी आपल्याला काहीतरी सांगत असतात. म्हणजे या सांगण्यातूनच माणूस हा घडत चालतो. कारण जन्माला आल्याबरोबर मनुष्य हा ज्ञानी नसतो. जन्माला आल्यानंतर फक्त ज्ञानोपरायासारखीच मंडळी उपजताची ज्ञानी हे वर्म जाणोनी आले गोटांगणी चांगली. ज्ञान हे उपजताच जन्मल्या बरोबरच ते घेऊन आलेले फक्त संत महात्मे. तुम्हाला आम्हाला अनेक मंडळींच्या सांगण्यातून ज्ञान प्राप्ती होत असते. म्हणून प्रत्येकाचं आपण ऐकत असतो. या ठिकाणी तुकोबाराय सांगतो म्हणतायत. पहिला मुद्दा मी सांगितला की तुकोबारायांना सांगण्याचा अधिकार आहे का. विठाला पावणे 400 वर्षापूर्वी झालेले जगद्गुरु तुकोबाराय अवताराला आले आणि समाजाला शिकवण्यासाठी सांगण्यासाठी उपदेश करण्यासाठी आले. सांगतो म्हणतायत. महाराजांचं थोडस चरित्र आपण जर पाहिलं तर सांगतो म्हणतायत म्हणजे महाराजांना अधिकार आहे काही पाहावं लागेल. सांगण्याचा अधिकार काय. कोणी कुणाला सांगून चालत नाही. कारण त्याचा समोरच्या माणसावर प्रभाव पडत नसतो. सांगण्यासाठी समोर जो सांगणार आहे त्याचा अधिकार बनला पाहिजे. मी जर तुम्हाला सांगायला लागलो की बाबांनो तंबाखू खाऊ नका. मी काय म्हणतो तंबाखू खाऊ नका. परंतु अगोदर मी सोडली पाहिजे का नको. मीच तुम्हाला चुन्याची डबीन तंबाखू कीर्तन झालं की मागळ जर असेल तर मला सांगण्याचा अधिकार आहे का. नाही नाही. मला एक वडील मुलाला म्हणायचे बाळू जा बरं चुलीमध्ये जाऊन बिडी पिटवून आण. काय म्हणायचे बिडी पिटवून आण. बिडी पिटून तो बाळू आणायचा. आता प्रसंग असा असतो मला ती बिडी एक अशी विचित्र आहे जेव्हा तिथं पेटवलेली असते चुलीपाशी बैठकीस येईपर्यंत ती टिकत कारण मध्येच विजते ती बिडी. कारण बिडी सारखी प्रज्वलित राहण्यासाठी त्याला काय करावं लागतं मागून. आता हे सगळं तुम्हाला माहित आहे फक्त माझ्याकडून ऐकायचंय तुम्हाला. बिडी ही सारखी तेवत आणि सतत पेटलेली राहण्यासाठी मागून काय करावं लागतं असं बाळूने अशी पेटविली चुलीमध्ये. निम्या रस्त्यात आलं की इजली पेटवायची निम्या रस्त्यात आलं की विजायची. काय करावं. मग त्याने विचार केला म्हटलं ही प्रयोग करून काय हरकत नाही म्हटलं. त्याने पेटविली आणि 2-3 झुटके मारीत मारीत घेऊन आला. झुरके मारीतच आला. बापानं विचारलं काय रे बाळा तू बिडी स्वतः पेला का काय. त्यानं सांगितलं बाबा इच्छा नव्हती पण ती इथपर्यंत टिकत नव्हती ती पेटविलेली म्हणून मी 2-3 झुटके मारले. आता बाप जर त्याला बिडी पेटून आण म्हणत असेल तर बाप मुलाला सांगू शकेल का बिडी पिणं चांगलं नाही दारू पिणं चांगलं नाही तंबाखू खाणं चांगलं नाही. स्वतः मुलाला जर बिडी पेटून आणत असेल तर सांगण्याचा अधिकार पोहोचतो का. पोहोचत नाही.
सांगत असताना अगोदर सांगणारा आचरणात असला पाहिजे. एकनाथ महाराजांकडे, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांकडे घटना अशी घडली. एक त्यांच्याच परिसरातली एक बाई मुलाला घेऊन आली. महाराज, तुम्ही संत आहात, तुमच्या बोलण्याचा प्रभाव प्रत्येकावर पडतो. माझा मुलगा सारखा गुळ खातोय म्हटले. सकाळी उठलं की गुळ, दुपारी गुळ, शाळेतून आला की 5 वाजता गुळ, संध्याकाळी गुळ. गुळाशी राहतच नाही. तुम्ही काहीतरी सांगा याला. महाराजांनी सांगितलं, बघतो प्रयत्न करून. चाललं तर बाळूला जवळ घेतलं. बाळूला सांगितलं, आता ही कीर्तनात ते बाळू म्हणते आमचंच नाव कसं काय महाराज गेली सारखं. आमच्या समोर एखादं नाव घ्यावं लागतं. मग त्यांनी सांगितलं चांगलं नाही, सारखं गुळ खाऊ नये. पोटामध्येच जंतू होतात बेटा, गुळ खाऊ नकोस. जा म्हटले. मावशी घेऊन जा बाळूला. बाळूला घेऊन गेल्या मावशी. घरी गेल्यानंतर आता फरक पडायला पाहिजे होता त्यांच्या सांगण्याचा. आता बाळू दुप्पट गुळ खायला लागला. अगोदर 1 किलो खात होता दिवसाला, आता 2 किलो खायला लागला. मावशी म्हटल्या, तू एकनाथ महाराजांचं तर आता उलटच गणित झालं म्हटले. गुळ सोडावा म्हणून नेलं, परंतु हा तर डब्बल गुळ खाऊ लागलेला आहे. पुन्हा 15 दिवसांना एकनाथ महाराजांकडे नेलं. महाराज महाराज, अहो तुमच्या सांगण्याचा तर विपरीत परिणाम झाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी डोळे झाकले आणि म्हटले, कसं काय झालंय? मी सांगतो त्याचा तर प्रभाव पडला पाहिजे समोरच्यावर. मग अंतर्मुख झाले आणि अंतर्मुख होऊन विचार केला की जे त्याला सांगतोय स्वतः अगोदर आपल्या जीवनातलं संपवावं लागेल. मी त्याला जे सांगायचंय माझ्या जीवनातला गुळ संपवावा लागेल. महाराज, नाथ महाराजांनी प्रतिज्ञा केली की मी आता गुळ खाणारच नाही जीवनामध्ये. पोळीमध्ये खाणार नाही, भाजी सोबत खाणार नाही, शेंगदाणे सोबत खाणार नाही, कशासोबतच खाणार नाही. बस प्रतिज्ञा केली. आणि बाळूला सांगितलं, आता मावशी आता याला घेऊन जा. बाळूला सांगितलं, इकडे बाळू, खाऊ नको गुळ. घेऊन गेले मावशी महाराज. महाराज दुसऱ्या दिवशीपासून बाळूचा गुळ खायचा बंद झाला. परंतु का परिणाम झाला? नाथ महाराजांनी आपल्या जीवनातलं गुळ शब्द वर्ज केल्यानंतर समोरच्या व्यक्तीवर परिणाम कधी पडत असतो, सांगण्याचा प्रभाव कधी पडतो. सांगणारा जेव्हा निर्दुष्ट आणि निर्दोष असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो. तसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतो म्हणतात, त्यांना अधिकार आहे का? तर तुकोबारायांनी सांगितलं मला अधिकार आहे. याच्यासाठीच मी या ठिकाणी आलो. अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. अधिकार तैसा दाविला मार्ग सांगत असताना
संत महात्मे अधिकार आहे महाराजांना, महाराजांची स्वतःची वाणी. तू का बरे माझ गाडी लेली रूप चिंतन या मंडळीनं मानायचं. अर्थात महाराज म्हणतात तुम्ही सांगण्यासाठीच आलो म्हणजे तुकोबारायांनी सांगितलं देवाने मला याच्यासाठीच खरं तर वैकुंठातून आम्ही वैकुंठवासी भगवंताने पाठवले. तुका म्हणे माझं धाडिले निरूपा मार्ग हा सोपा सुखरूप. अशा प्रकारे महाराज म्हणतात की मला अधिकार आहे, भगवान परमात्म्याने मला पाठवलंय. हा पहिला मुद्द्याचं चिंतन झालं. तुकोबाराय म्हणतात मला देवानं याच्यासाठीच पाठवलं म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे. चला दुसरा मुद्दा मी तुमच्या समोर असा मांडला होता, महाराज जे सांगतायत ते आपल्या हिताचा आहे का? हिताचा आहे का? कारण समोरचा सांगणारा आपल्या हिताचं जर सांगत नसेल तर त्याचं ऐकू नये, काहीच ऐकू नये महाराज. हो, काही गोष्टी माणसं काय सांगतील काही सांगता येत नाही, परंतु हिताचं आहे का? हो. काय हिताचं आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. करुणिया मन छोटा भावे, करुणिया मन छोटा भावे, ड्रेस कसा चेंज केला इथं गावात आलो. इथं आलो ही कशी आली ड्रेस मध्ये? आणला नाही का नेहरू ड्रेस? इथं आणला नाही, आळंदीला येताना घेऊन यायचा. अचानक आला. हित ते करावे देवाचे चिंतन. कारण संत महात्मे जे आपल्याला सांगतात ते आपल्या काय आहे? हिताचं आहे. हिताचं आहे महाराज. कारण भगवान परमात्म्याचं नामचिंतन हा हिताचा मार्ग आहे. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. कारण भगवान परमात्म्याचं भजन पूजन करणं, चिंतन करणं, गळ्यात माळ घालणं काय आहे? आपल्या जीवनाचं याच्यात हित आहे. आणि मग हे हित संत महात्म्याने ओळखलं. कारण संतांना कळवळा येतो, हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. संतांना आपलं हित त्यांना तळमळ असते महाराज. नुसतं संत महात्म्यानंच आपल्याला सर्व समाजाच्या हिताची तळमळ असते असं नाही. श्रुती मावली हिता हित देखती, हानी करवा घेपती, पुसो निश्चित धारती देती सुख. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं की श्रुती सुद्धा आपल्या हिताचा सतत विचार करत असते. एक श्रुती आपल्या हिताचा विचार करते, संत महात्मे आपल्या हिताचा विचार करतात. आणि म्हणून संत महात्मे जे सांगतात ते हिताच आहे. दुसरा मुद्दा संपला. चिंतनाचा तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगितला होता. संत महात्मे जे सांगणार आहे ते आपल्याला करण्यासारखं आहे का? विठाला विठाला विठाला
हिताचा मार्ग सांगितला, परंतु आपल्याला जर कठीण अवघड असला तर सुद्धा करणं होत नाही महाराज, सोपं नाही. म्हणून वारकरी संप्रदाय असा सुटसुटी संप्रदाय महाराज की हा संप्रदाय तुमच्या संसाराला आडवा येत नाही. अनेक संप्रदाय मी बघितले. उत्तर प्रदेश तिकडं गेलतो मी, हरिद्वार, ऋषिकेश, आणि तिकडं पाहिले मी काही संप्रदाय महाराज की हरे कृष्ण हरे राम हा एक संप्रदाय बघा. या संप्रदायाची जर दीक्षा घेतली तर तो माणूस पुन्हा संसाराचा राहत नाही, तो माघारी पुन्हा संसारामध्ये फिरतच नाही. पण आमचा हा वारकरी संप्रदाय असा आहे की तुम्ही संसारही करू शकता आणि परमार्थही करू शकता. अवघड आहे का? आमचं म्हणणं काय असतं, फक्त गळ्यात काय घाला गडे हो तुम्ही. अवघड काही सांगितलंय का? तुम्हाला 10 तोळे सोनं आणा म्हणलं का 5 तोळे सोनं आम्हाला द्या, असं अवघड तर सांगितलं नाही की. काय सांगितलंय? फक्त गळ्यात तुळशीची माळ घाला, बस एवढं तुम्ही केलं झाला परमार्थ सुरुवात झाला तुमचा. आहे का नाही गडे महाराज? हा, सोपं आहे का नाही? सोपे हे साधन, लाभ येतो घरा, वाचेशी उच्चारा राम हरी. म्हणून सोपं आहे महाराज, करण्यासारखे. आमच्या तुकोबरायांनी सांगितलं घरदार स्वांडायची गरज नाही, सुखी करावा संसार, परी नसंदावे दोन्ही वार. दोन्ही वार म्हणजे कोणते वार? सोमवार, मंगळवार, कोणते वार? 2 वार चुकायचे नाही. संसारात राहा, गळ्यात तुळशीची माळ घाला पवित्र, आणि 2 वार लक्षात ठेवा. 2 वार लक्षात ठेवा. न संडावे दोन्ही वार. 2 वार म्हणजे महिन्यामध्ये 2 दिवस. महिन्यामध्ये 2 दिवस कोणते? एकादशी. एकादशी किती दिवसाला येते? आहे का एकादशी? कॅलेंडरवरच आहे. म्हणजे 2 वार म्हणजे महिन्यातून 2 वार हे सोडायचे नाही. एकादशी करायची, पवित्र तुळशीची माळ घालायची, मग त्यांना काहीच कमी पडत नाही. Thank you.
फळ आणि 2 एकादशी महिन्यात करायचे बस. हे जर झालं तर मला इतका सोपा परमार्थ आहे. म्हणून आपल्याला करण्यासारखं आहे. म्हणून 3 मुद्दे मी आपल्या समोर मांडले होते. महाराजांना सांगण्याचा अधिकार आहे का, दुसरं ते आपल्या हिताचं आहे का, आणि तिसरा मुद्दा आपल्याला करण्याचं योग्य आहे का. तर तिन्ही गोष्टी म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी सुटेबल आहेत. आता मग महाराजांनी विचार केला, सांगितलं महाराज आता सांगा आम्ही काय करावं. पहिल्या चरणामध्ये सांगतो तुम्हासी भगरे विचारा, सांगतो तुम्हासी भगरे विचारा, सांगतो तुम्हासी भगरे विचारा, सांगतो तुम्हासी भगरे करण्यासारखं आहे. तर ठीक आहे महाराज आम्हाला मग ते सांग काय. महाराजांनी सांगितले सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला. भजा आपल्याला भजा माहिती. आपल्याला भजा कोणता माहिती. भजा म्हणजे भजन करा, सेवा करा, भक्ती करा. महाराज म्हणतात सांगतो तुम्हासी भजा रे विठ्ठला भजा. महाराजांना विचारलं महाराज भजा म्हणता, माळ घाला म्हणता, एकादशी करा म्हणता, आणि नाही केलं तर काय होईल. महाराजांनी सांगितलं नाही तरी गेला जन्मवाया. असे महाराज म्हटले हिची जन्म मिळाला आपल्याला, महिलाचा असेल किंवा पुरुषाचा असेल, साधी गोष्ट नाही, फार दुर्लभ आहे. आणि असा बहुता दिवसा फेरा आपल्याला मिळालाय सहजासहजी मिळालाय का. नाही मिळाला महाराज, सहजासहजी नाही मिळाला. आपल्याला ही कळत नाही मिळालंय हे आपल्याला, परंतु याचं मोल आपल्याला माहित नाही. मोल कळतं महाराज कुणाला, ज्याला मिळत नाही त्याला. ज्याला मिळत नाही खरं पंचपक्वान्नाच्या ताटाचं मोल कुणाला भिकाऱ्याला, त्याला ते मिळत नाही. तसं या मनुष्य देहाचं मोल कुणाला कळतं, ज्याला मिळाला नाही त्याला.
स्वर्गामधल्या देवाधिकांनी विचार केला, किती सुंदर मनुष्य देह माणसाला मिळालाय. स्वर्गीचे अमर इच्छिता देवा मृत्यूलोकी व्हावा का, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. म्हणजे स्वर्गातल्या मंडळींना मिळाला नाही, परंतु त्याचं मोल कळालं. आणि म्हणून हा आपल्याला मिळालेला सहजासहजी मिळालेला नाही. जर नाही आपण भजन केलं, महाराजांनी सांगितलं, तर जे भजन करत नाही, इकडच्या वाटाला येतच नाही, त्यांचा जन्म कसा आहे, फुकट. फुकट शब्दाचा अर्थ कळतो ना तुम्हाला, झिरो किंमत. फुकट म्हणजे फुकट काही नाही. महाराज आला तसा गेला, आला तसा गेला चौघाच्या खांद्यावर. म्हणून वाया, वाया म्हणजे काय की कोणत्याच कामाला न येणारी वस्तू. वाया म्हणजे काय, एका आजीबाईने काय केलं, दूध दुभत होतं म्हशीचं, आणि मग त्यांनी विचार केला, गावामध्ये सप्ताह आहे, महाराज लोक आहेत, ताक दही तूप वाढावं महाराज लोकांनी. म्हणून त्यांनी काही 5 लिटरचं एक पातेलं गॅसवर ठेवलं आणि मग पेटवला गॅस. गॅस पेटवला महाराज. आता मग पेटवल्यानंतर त्याच्याकडे थोडं अधून मधून लक्ष द्यावं लागेल का नाही. पातेलं ठेवलं आणि शेजारच्या ठकूकडे गेली गप्पा मारायला. आता ठकूक बशीची गप्पा निघाल्या. आता मग काय महाराज, ती उकरा उकरी असते, मग कुठला उकांडा निघत आहे गप्पा म्हणजे महाराज, उकर काही निघतंय, कुठल्याही गप्पा, कुणाच्याही गप्पा निघतात. आणि असा टेस्टकडे विषय निघालाय की तिच्या लक्षातच नाही की आपण गॅसवर काय ठेवलंय, दूध ठेवलेलं आहे, दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता महाराज लोक येणार आहेत, त्यांना दूध गरम गरम करून साखर टाकून द्यायचंय, अशी तिची भावना होती. परंतु लक्षातच नाही महाराज. लक्षात नसल्यामुळं परिणाम असा झाला की थोड्या वेळ दुधानं वाट बघितली मालकिनीची आणि पुन्हा आत्महत्याच केली. आत्महत्या कळली तुम्हाला, होतो गेलं. हा दृष्टांत ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी दिला. ना तरी वाढिता दूध पावे, तव उतोनी जाय स्वभावे. आता मला सांगा, ज्या कारणासाठी दूध ठेवलं होतं ते कार्य न घडता जर ते खाली गेलं तर ते वाया गेलं का कसं आहे? तुमच्या भाषेमध्ये वाया गेलं का ते काम कारणी लागलं? वाया गेलं की नाही? वाया गेलं, खरं सांगा, वाया गेलं का उतू गेलेलं, करपून गेल्यानंतर वाया गेलं. याला काय म्हणतात? वाया जाणं. दुधाचं सांगतो मी, आपलं जीवन सुद्धा तसंच आहे. हा देह भगवान परमात्म्याने दिला, परंतु जर त्याची जाणीव आपण नाही ठेवली, त्याची कधीच आठवण नाही केली, देव म्हटलं हे उतू गेलेलं आहे, सगळं उतू गेलेलं आहे, वाया गेलेलं. आणि म्हणून वाया गेलेलं कोणत्याच कामासाठी नाही. देवाने हा मनुष्य देह जो आपल्याला दिलेला आहे, त्याच्या भागवतामध्ये याचं चिंतन केलेलं. देवानं काय केलं? अगोदर सृष्टी निर्माण करत असताना काही पाण्यातले प्राणी तयार केले, मासे, कासव, मगर. काही प्राणी आकाशात उडणारे केले. एकी केली खेचरे म्हणजे आकाशात उडणारे. एकी केली भूचरे, एकी केली जळचरे. 4 पायाचे अगोदर तयार केले, आकाशात उडणारे, पंखाने उडणारे तयार केले, काही पाण्यात, काही सरपटणारे तयार केले. ऐसिया देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची भगवंता ते. सगळं प्राणी अगोदर देवानं निर्माण केले, परंतु देवाला काही सुख वाटेना यांच्याकडे बघून. कारण देवाने विचार केला, ही मी तयार केले, परंतु माझे स्मरण हे करू शकत नाही. आणि मग मानवी प्रकृती त्या आदरे निर्मिली. मग देवाने मग शेवटी हे मॉडेल तयार केलंय. ही मॉडेल आहे का नाही? ही हँडसेट कधी तयार केला? सगळे अगोदर हँडसेट तयार केले, मग शेवटी हा हँडसेट तयार केला. मग देवाच्या लक्षात आलं की हा माझं आठवण करू शकतो, गळ्यात माळ घालू शकतो, एकादशी करू शकतो, कीर्तनाला येऊन बसू, वारीला जाऊ,
हो, एकादशी करू शकतो, माळ घालू शकतो, कारण देवाला माहित होतं म्हैस माळू घालू शकत, बैल माळ घालू शकत, म्हणजे जे घालत नाही ते बैल आहेत असं म्हणायचं नाही मला, बरं का? तुम्ही अर्थ लावून घेता. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, एक उपजता मरते, अंग बाहेर पांगुळ होती मुखी. अर्थात हेच ही घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोटे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं भजा, परंतु न भाजणारेच वाया वाया. काय एक चलत चलत दृष्टांत आठवलं सांगतो, थोडं भजन करा. विढाला विढाला एका व्यक्तीला एकच मुलगी होती आणि त्या मुलीचं थाटामाटामध्ये लग्न करून दिलं. त्याला जो पती मिळाला तो मुंबईला फार मोठ्या कंपनीचा मालक होता आणि परिणाम असा झाला, आपल्याकडे अशी पद्धत आहे, तुमच्या इकडे असं धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला आहे का नाही तुमच्याकडे? धोंड्याच्या महिन्यामध्ये म्हणजे जावयाचा तो मान असतो महाराज, त्याच्या तपश्चर्याने आलेला तो महिना असतो. 3 महिन्याची तपश्चर्या असते ते जावयाची. 6 वर्ष झाले परंतु त्याला येता येत नव्हतं. एका प्रयत्न केला, फोन लावले, जावई बापूंनी सांगितलं की माझ्या कंपनीमध्ये 300 कामगार आहेत, मला सोडून येता येत नाही. परंतु एक दिवस असा योग आला की त्या सगळ्या आज कामगारांनी सांगितलं, साहेब आता या अधिक महिना आम्हाला सुट्टी पाहिजे 1 दिवसाची. मग सगळ्यांनी सांगितलं आणि याला बी इच्छा होती सासरवाडीला जायचं. खूप 6 वर्षानं सासू सासरे बोलवतात, काय करावं, एवढी संधी साधली. म्हटलं काय हरकत नाही, तुम्हाला सुट्टी. आणि जाहीर केली सुट्टी आणि लगेच फोन केला सासरवाडीला, अमुक अमुक तारखेला मी मोकळा आहे, तुमच्या इकडे येतो. कुठं? सासरवाडीला. आता महाराज जावाई येणार म्हटल्यानंतर काय कीर्तन कराय होय काय थाट, काय रांगोळी, सगळं काय सासूचं म्हणजे ती ब्रह्मच आहे, सगळा थाटमाट करायचा. आणि मग महाराज त्या सासूनं सांगितलं मालकाला, हे बघा 6 वर्ष झाला आपण या आपल्या जावाईची वाट पाहत होतो, हाताला लागला नाही जावाई. आता कशी तरी एक सुट्टी मिळाली, सगळ्या गावाला जेवायला सांगा, सगळ्या गावाला आमंत्रण द्या, चुलबंद आमंत्रण द्या. त्यानं सांगितलं मला चुलबंद आमंत्रण. लोक म्हटले कधीच हे तर खायला मिळत नाही, चांगले चला. सगळ्यांनी घरी स्वयंपाकच केला नाही. यानं मोठा आचार्य बोलवला, सगळं सामान व्यवस्थित. आणि जावाई येणार त्या दिवशी सगळे माणसं हजर, हार पुष्पमाला घेऊन तिथं चौकामध्ये. तिथं एसटी येणार, ते एसटीतून उतरले की सगळ्यांनी हार त्या जावायला घालायचे. सगळे हार घेऊन तयार झाले, गर्दी तिथं. नेमकी महाराज ती 12ची एसटी गावामध्ये आली आणि सगळे गावातले हार घेऊन, कारण सगळे येणच पुरवले होते हार, माझ्या जावायच्या वेळेत तुम्ही घालायचे. 50 माणसं हार घेऊन अशी तयार. आणि नेमकं 12ची गाडी आली गावात आणि गावात आले एक 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 माणसं खाली उतरायली. उतरत उतरत शेवटचा माणूस उतरला, पण जावाई खाली काय आला आलाच नाही. अरे जावाई आला नाही की. आता महाराज एवढा मोठा थाट केलेला, सगळ्या गावाला जेवायला तयार केलं, सगळं स्वयंपाक तयार झालेला. आणि हे हाराचे हार त्या घर मालकांना सांगितलं, आता जावाई तर नाही, घ्या आपल्या आपल्याच गळ्यात घालून, आपल्या आपल्या गळ्यामध्ये घालायला सांगितले. आणि सासू तर काय, तिला दमच नव्हता महाराज. वरी स्लॅपवर जायची, खाली यायची, वरी जायची, खाली यायची. कधी येतोय जावाई, कधी मी बघते त्याला, कधी त्याला मी ओवाळते, खाली वरी सारखी अशी टक लावून वाट पाहायची सासू. आणि मग महाराज ते यायला लागली, ती दिंडी बघितली, आपल्या आपल्याच गळेने हार बघितले, सगळे ते चेहरे पडके बघितले. आणि सासू जरा चकाटच झाली, जरा आईस्क्रीम झाली, गारच पडली, पडतच आली. मालकाला विचारलं काय झालं. नाही म्हटले, ती सुट्टी जी दिली होती का नाही, कर्मचारी पुन्हा कामाला आले आणि कामाला आल्यामुळं त्या आपल्या जावायला वेळ मिळाला नाही. मग आता काय करायचं, काय नाही, आता हे हार त्याच्यासाठी घातले, ते प्रत्येकानं आपल्या आपल्या गळ्यात घालून घेतले. मग आता स्वयंपाकाचं
म्हटले वाटणं कसं करायचं, पंक्ती बसवून द्या. लोक म्हटले आम्ही त्याच्यासाठीच वाट बघायला होतो. कधी बसायचं म्हणतात की लगेच सगळ्या पंक्ती बसल्या, वाढायला सुरुवात केली आणि सगळी वाढ झाली महाराज. आणि सगळा गजर झाला त्या मंडपामध्ये. पुंडलिक वरदा घ्या मंडपामधलं सांगायला तिथल्या हो तुम्हाला नाही. म्हणजे जेवायला बसले, जेवण नंबर 1 सुरू झाले. टेस्ट सगळे गुलाबजामू काय श्रीखंड काय काही तिथं तयार होतं. मला खायला लागले, मटक्या मारू मारू माणसं खायला लागली. पण ती सासू आली, सासू पंक्तीमध्ये, आणि सासू सारखी बोट मोडायला लागली. सगळं केलं वाया गेलं, सगळं केलं वाया गेलं, सगळं केलं वाया गेलं. नवरा म्हटला अगं वाया कसं गेलं, सगळ्याच्या तोंडात चाललंय का नाही. असं जर असं टाकून दिलं असं तर ते वाया गेलं होतं. वाया कुठलं चाललंय, तोंडात चाललंय. ती म्हटली ज्याच्यासाठी केलं ती आलं नाही म्हणून वाया. सगळं केलं वाया गेलं, सगळं केलं वाया गेलं. म्हणजे वाया कधी जातं महाराज, लक्षात आलं नाही दृष्टांतावरून. सगळं आटाच करायचा आणि ज्याच्यासाठी केलाय तेच गैरहजर होते. आता हे मॉडेल, हा दृष्टांताचा सिद्धांताकडे घ्या. दिले इंद्रिय हात काय डोळे मुख बोलावया, जेणे तू जोडसी नारायण नाशे जीवपण भौरव. आटासानं देवानं निर्माण केलं, पण देवाचं जर भजन नाही केलं तर ते त्या जावयासारखं दिलं पण होय, सगळं दिलं पण सगळं दिलं पण देव म्हणतोय वाया गेलं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं नाही तरी गेला जन्म वाया. पहिल्या चरणाचं चिंतन आपल्या समोर मांडलेलं आहे. आता 10 मिनिटच माझ्याकडे उरले. 10 मिनिटात पुढचे 2 चरण सोडतो. एकदा सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. तुमचं भजन पटलं की कीर्तन सुटलं. सगळ्यांनी संप्रदायपूर्वक भजन करा. विठोबा
इंगळे महाराज हार म्हणजे काय? हे प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, म्हणजे गळेच बसत नाही इतकं प्रेम आहे. यांच्या प्रेमाचं ओझ मला होतं, इतकं प्रेम देतात आपल्या लक्षात आलं. तुकोबाराय म्हणतात करिता बरोबरी दुरावसी दुरी. म्हणून जर एवढा नरदेह भगवंताने दिला नाही भजन केलं तर वाया, भगवान म्हणतात की वाया गेलं. तुकोबाराय सुद्धा म्हणतात नाही तरी गेला जन्म वाया. परंतु हे न करता आपण संसार केला. तुकोबाराय करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वहावसी. जर हे न करता नुसता आपला संसार आपल्या स्वतःच्या शरीरासाठीच आपल्या कुटुंबासाठीच आपण जर वेळ देत असाल, देवासाठी जर वेळ देत नसाल तर महाराजांनी सांगितले ही बरोबरी आहे. ही बरोबरी सतत करणं आहे. ही काय करते? तुम्हाला वाहून नेते भावाच्या म्हणजे संसार रूपी नदीतून ही वाहून नेते. आणि मारून वाहून गेलेला माणूस मिळतो का नाही शक्यता नसते. गंगा सागरलाच तो मिळतो कधी कधी. अशी ही भवनाम सागर भगवंताची नदी येते महाराज. कारण भगवंताने तिचं वर्णन केले दैवी हेच्या गुणमयी मम माया दुरत्या मामेव प्रपद्यन्ते माया मेतांतरंदिते. ही दैवी नदी जी आहे का नाही भव नदी, या भव नदीमध्ये अनेक नदी म्हटलं की मासे येतात, मगर येतात, अनेक महाराज वळण येतात, अनेक भोवरे येतात. नदी म्हटलं की त्याच्यामध्ये असतं कोणी एकमेकाचा मत्सर करतात. हे मत्सर रूपी वळण आहेत या नदीला. द्वेष करतात, अहंकार, अनेक प्रकारचे विषय पंच विषय गोळा करणं ही मगर आहे आपल्या जीवनातली मगर. ही भवसागरातल्या नदीतल्या ह्या प्राण्याचं वर्णन ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायामध्ये याचं वर्णन सुंदर केलंय. मग या नदीतून वाहून जर जायचं नसेल तर एकच पर्याय काय? एकची लीला तरले जे सर्व भावे मद भजले त्या आईलच थडी सरले माया जाळ. मग कोण तरले? या भवनदीतून या संसार सागरातून कोण तरले? एकची लीला तरले सर्व भावे मद भजले म्हणजे देवाचं ज्यांनी भजन केलं ते या नदीतून पार तरले, नाहीतर सगळे बुडाले. महाराज तुकोबारायांनी सांगितलं किती बुडालेत, शेंडी सहित बुडाले. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. इतके बुडाले महाराज, वेळच नाही परमार्थ करण्यासाठी. करावाच वाटत नाही, माळ घालावीच वाटत नाही. लोक म्हणतील महाराज झोडाझोडी चालू आहे आज. कारण माझा अधिकार बी आहे महाराज. 18 वर्ष नाही तर येतो माळकरी काम माझं कामच आहे. एक दोन माळकरी दरवर्षी मी वाढवित असतो. कारण याच्यासाठीच यायचं. कशासाठी? गाव 200 किलोमीटरवरून इकडं काय थोडी यायचं काय? काहीतरी परमार्थ वाढला पाहिजे इथं गावामध्ये. विढाला विढाला तुम्हाला संसार करा म्हणायची गरज. 2 जरशा काही अजून वाढवा सांगायची गरज आहे का तुम्हाला? होय, सांगायची गरज आहे का? संसार सांगायची गरज नाही, परमार्थ सांगावा लागतो महाराज. कारण असं बघा, ज्ञानोबारायांनी सांगितलं वरून पाणी पडलं, वरून पाणी पडलं की हे पाणी उताराच्या दिशेनं पडत असतं. खालारा धावे पाणी भ्रमर फुलाची ग्राणी. फुल सुगंधित निर्माण झालं की ज्ञानोबारायांनी सांगितलं भ्रमराला आमंत्रण देण्याची गरज नाही. भ्रमर त्या ठिकाणी जातात. पाणी डोंगरावर पडलं, खालारा धावे पाणी, उताराकडे पाणी सारखं स्वाभाविक धाव असते. म्हणून संसार सांगण्याची गरज नाही. सांगावं लागतं काय? भक्ती, परमार्थ, भजन हे सांगावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात करिता बरोबरी दुरावसी दुरी. आपण नुसता संसार करत असाल तर संसारच तुमचा वाढत राहील, परमार्थाकडे नाही. कारण याच देहामध्ये दुसऱ्या देहामध्ये होऊ शकत नाही. म्हणून तुकोबारायांना तळमळ आहे करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वहावसी. हे लोक वाहून जाऊ नये अशी तुकोबारायची प्रांजळ इच्छा आहे. मग महाराजांना विचारलं महाराज आता फक्त तुमचे 5च मिनिट राहिले, सांगा
भक्ती आम्ही करणार आहोत. आता आम्हाला भक्ती करावीशी वाटते, परंतु भक्तीमध्ये महत्वाचं काय महाराजांनी शेवटच्या चरणात सांगितलं. काही न लगे का भावते कारण, काही न लगे का भावते कारण, काही न लगे का भावते कारण, काही न लगे आता महाराज सांगा, आता आम्हाला भक्ती करायची, परंतु देवाला काय लागतं, भक्तीमध्ये श्रेष्ठ काय आहे तर भाव आहे. देव कशाचा भुकेला आहे? देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला. आपल्याकडे जसा पाण्याचा दुष्काळ पडतो का नाही, आपल्याकडे पाण्याचा दुष्काळ. या वर्षी कसं आहे, दुष्काळ आहे का सुकाळ आहे? पाऊस कसा आहे तुमच्याकडं? जेवायला नाही तो भरपूर आहे का पाऊस? नाही, आमच्याकडून पाठवा लागते काय की आमच्याकडे नको नको झाला इतका पाऊस आहे आमच्याकडे. आपल्याकडं आपल्या पृथ्वीवर दुष्काळ पडू शकतो, हे जसं आहे तसं देवाला सुद्धा दुष्काळात कधी कधी राहावं लागतं, परंतु कोणत्या पावसा पाण्याच्या दुष्काळात नाही, भावाला पाहिजे. तो भगवंताने स्वतः सांगितलं. देव ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः बोलतो, मग निसीम भाव उल्लासे मजार पावयाचे निमिषे, फळ एक आवडे तैसे भलतयाचे हो. कोणी असू द्या, जातीचा संबंध नाही. त्या ठिकाणी कोणी असला, कोणत्याही जातीचा कसलाही असला तरी त्याचं मी सेवन करतो, फक्त भावनेने दिले पाहिजे. अहो त्या शबरीचे उष्टी बोर खाल्ले. कसले उष्टी? उष्टी उष्ट खाते का कोणी एकमेकाचा? तर घरी गावात खात नाही महाराज, उष्ट खात नाही. परंतु आज ब्रह्मांड चालक परमात्मा शबरी म्हणजे पारद्याची मुलगी, भिल्ल म्हणजे कोण आहे? पारदी. पारद्याची मुलगी म्हणजे शबरी, शबर राजाची मुलगी शबरी. आणि शबरीचे बोर प्रभू रामचंद्रांनी खाल्ले. का खाल्ले महाराज? त्या बोरामध्ये ती टोकरून देत होती, उष्ट करायची. कशासाठी उष्ट करत होती? कारण ती शबरी म्हणायची, माझ्या प्रभूला आंबट बोर जाऊ नये, किडकं बोर जाऊ नये. ती उष्ट करायची, टोकरायची, खायची. लक्ष्मण महाराज महाग उभारलेले होते. लक्ष्मणजी म्हणतात, काय दादाचं डोकं आहे, कुणावर बी विश्वास ठेवतात. त्या म्हातारीनं तोंड धुतलंय का बघा, ब्रश केलाय का बघा, पेस्ट केलंय का बघा, काहीच नाही बघितलं. तिचे दात बघितले तर पिवळे चुटू. पिवळे कधी पडतात दात? ब्रश करणाऱ्याचे पडतात का ब्रश न करणाराचे? न करणाराचे. कधीच ब्रश केला नाही या शबरीनं. परंतु भगवान परमात्मा अशाही शबरीचे बोर खात होते. याचं कारण काय? याचं एकच कारण आहे, भाव. तिच्या पाठीमागे काय होता? तिचा भाव होता. भक्ताच्या अंतकरणातला भाव फक्त देवालाच कळतो, देवाच्या भावाला सुद्धा कळत. माझं वाक्य तुम्ही डबल सांगू का? भक्ताच्या अंतकरणातला भाव फक्त देवाला कळतो, देवाच्या भावाला सुद्धा
लक्षात आलं का डबल सांगू नाही तुम्ही म्हणता आता हे असं टाइमपास करतात काय ते मला तुम्ही उलगडून सांगतो भाव म्हणजे अंतःकरणात जे प्रेम होतं ते शबरीचं देवाला कळत होतं परंतु देवाचा भाऊ लक्ष्मण देवाच्या भावाला कळत म्हणजे असा भावयुक्त अंतःकरणाने परमात्मा आपलं स्वीकार करतो आणि देवाला फक्त भाव लागतो असा भगवान परमात्मा भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी बस लाभ या मार्गामध्ये प्रेम भाव ज्याचा आहे महाराज त्याला पटकन काम होतं तोपर्यंत काही न लगे भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी वावसी ज्ञानेश्वर